अपहरणाच्या गुन्ह्यातील अल्पवयीन बालिकेला आणि आरोपीला चाकण पुणे इथून ताब्यात घेण्यात आलं। ही कामगिरी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने बजावली। विजापूर नाका पोलीस ठाण्यात अल्पवयीन बालिकेला संशयित आरोपी सच्चूकुमार कृष्णा चंद्रबंसी यानं कशाचं तरी आमिष दाखवून पळवून नेल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता। हा गुन्हा पुढील तपासकामी दिनांक 3 फेब्रुवारी रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग करण्यात आला होता। त्यानंतर अवघ्या 18 दिवसात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकानं कौशल्यपूर्वक तपास करून तांत्रिक माहिती प्राप्त करून घेऊन आरोपी सच्चूकुमार कृष्णा चंद्रबंसी आणि अपहृत मुलगी यांना 21 फेब्रुवारी रोजी आंबेठाण रोड, बिरवडी, चाकण, पुणे इथून ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी त्यांना विजापूर नाका पोलीस ठाण्यात हजर केलं। ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक धनाजी शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडील महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी काळे, महिला सहाय्यक फौजदार अलका शहापुरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल महादेव बंडगर, पोलीस नाईक अब्दुल सत्तार पटेल, चालक पोलीस कॉन्स्टेबल दादा मोरे तसंच सायबर पोलीस ठाण्याकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल गायकवाड मच्छिंद्र राठोड यांनी बजावली।